नमस्कार, मी ॲडव्होकेट शेखर रासवळकर आपले माझ्या विधी कक्षामध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या भारत सरकारची प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो की ज्याला आपण मराठीमध्ये भारत सरकारची नोडल एजन्सी ही एक अधिकृत संकेतस्थळ आहे। या संकेतस्थळावरती जे मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम असतात त्यांना आपल्या सरकारचं जे निराळे सरकारी धोरणं असतात, जे कार्यक्रम असतात, जे उपक्रम असतात याबद्दल माहिती ही ऑफिशियली उपलब्ध करून दिली जाते। या संकेतस्थळावरती आपल्या भारतामध्ये जी भटकी कुत्री आहेत ती एकंदर किती आहेत याबद्दलचं माहिती प्रसिद्ध झाली होती आणि त्या संकेतस्थळावरती 2024 मध्ये त्यांनी एकंदर डेटा कलेक्ट केला होता। तर 37,13,173 नावाच्या कुत्र्यांनी नागरिकांना चावा घेतला होता, त्यांना त्रास दिला होता आणि विशेष करून जे ज्येष्ठ नागरिक आहेत, जी लहान मुलं आहेत त्यांना विशेष करून त्रास झाला होता। जानेवारी 2025 मध्ये दिल्लीमध्ये 3,196 लोकांना या कुत्र्यांनी, जे मुकाट फिरत असतात, त्यांनी त्या नागरिकांना त्रास दिला होता। आणि जेव्हा हा जो डेटा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जस्टिस पार्डीवाला आणि जस्टिस महादेवन यांच्या ती वाचण्यामध्ये आली, त्यावेळेस त्यांनी मग ती सोमोटो एक्स्ट्रा ऑर्डिनरी ज्युरिडिक्शन मध्ये त्यांनी ती दाखल करून घेतली। तिचा नंबर आहे 5/25 आणि दाखल करून घेतल्यानंतर मग त्यांनी त्या जस्टिस पार्डीवालांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करणारे वकील गौरव अग्रवाल यांची त्यांनी एक विशेष म्हणजे एमिकस क्युरी म्हणजे कोर्टाचे मित्र, कोर्टाचे मदतनीस म्हणून त्यांची नेमणूक केली। आणि दुसरं तुषार मेहता जे आपले सर्वोच्च न्यायालयाचे सॉलिसिटर ऑफ जनरल आहे त्यांची नियुक्ती केली। आणि ती नियुक्ती केल्यानंतर त्यांनी या भटक्या कुत्र्याबद्दल काय करता येईल या संबंधी त्यांचा दोघांचा युक्तिवाद ऐकला आणि युक्तिवाद ऐकल्यानंतर या दोघा न्यायमूर्तींनी एक मला वाटतं 8 ऑगस्टला काहीतरी एक निर्णय पारित केला की दिल्ली महानगरामध्ये जी काही भटकी कुत्री असतील ती दिल्ली महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी आजपासून 8 आठवड्याच्या आत ती बंदिस्त करायची आणि त्यांना शेल्टर, जे घर आहे शेल्टर हाऊसमध्ये त्यांना बंदिस्त करायचं आणि बंदिस्त केल्यानंतर त्यांना ज्या ठिकाणाहून त्यांना तुम्ही पकडलं त्या ठिकाणी त्यांना परत नेऊन तुम्ही सोडायचं नाही असा आदेश त्यांनी तो पारित केला। आणि त्यांनी सांगितलं की हे मॅटर पुन्हा 8 आठवड्यानंतर पुन्हा काय तुम्ही कारवाई केली या संबंधी हे करण्यासाठी पुन्हा त्यांनी तारीख दिली। आणि त्यांनी पुढे असं म्हटलं की या बाबतीत जो कोणी कुचराई करेल त्याच्यावरती कडक ऍक्शन घेण्यात येईल। जेव्हा ही बातमी प्रसिद्ध झाली त्यावेळेस जे श्वानप्रेमी जे लोक आहेत किंवा ज्या NGO सारख्या संघटना आहेत त्यांनी या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली। त्यांनी सांगितलं हा निर्णय आम्हाला काही आवडलेला नाही, म्हणून त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गवई साहेब यांच्याकडे सांगितलं की तुम्ही हा जो निर्णय दिलेला आहे हा तुम्ही मागे घ्या। मग साहजिकच भारताचे सरन्यायाधीशांनी 3 लोकांपुढे ही आता हा जो निर्णय होता हा 2 न्यायमूर्तींचा होता, मग त्यांनी ती 3 न्यायमूर्तीपुढे त्यांनी हे प्रकरण सोपवलं। ते होते विक्रमनाथ, दुसरं संदीप मेहता आणि अंजेरिया। त्यांच्यासमोर जेव्हा हे प्रकरण आलं पुनर्विचारासाठी तेव्हा त्यांनी पूर्वीच्या खंडपीठाने जो काही निर्णय दिला आहे भटक्या कुत्र्याबद्दल त्याचा त्यांनी काळजीपूर्वक अभ्यास केला आणि त्यांनी तो निर्णय हा रद्द न करता तात्पुरता स्थगित ठेवला, म्हणजे अबेन्स त्याला आपण म्हणतो। म्हणजे त्यांनी सांगितलं हा तर निर्णय काही आम्ही मागे घेणार नाही, तूर्त हा निर्णय आम्ही आहे तसाच ठेवू, परंतु त्याच्यामध्ये त्यांनी काही मॉडिफिकेशन केल्या। त्यांनी पहिलं असं सांगितलं की पूर्वीचा जो निर्णय दिलेला आहे 2 खंडपीठाच्या न्यायमूर्तींनी तो आम्ही मागे घेत नाही, नंबर 1। नंबर 2, त्यांनी सांगितलेले की काही भारतीय नागरिक आपले असे असतात की रस्त्याने जाता येता कोणाला जे श्वानप्रेमी असतात ते कुत्र्यांना कुठेही कुठल्याही ठिकाणी
अन्न देत असतात. त्यांनी सांगितलं की तुम्हाला यापुढे कुठल्याही नागरिकाला तुम्हाला यापुढे तुम्हाला अन्न देता येणार नाही. मग त्यांनी सांगितलं डेसिग्नेटेड फीडिंग एरिया त्यांनी ठेवून दिला की दिल्लीमधील प्रत्येक वॉर्डामध्ये जो असेल वॉर्ड असेल त्याच ठिकाणी तुम्हाला त्या कुत्र्यांना तुम्हाला काही अन्न द्यायचं असेल, काही पदार्थ द्यायचे असतील तर तुम्हाला त्या डेसिग्नेटेड फीडिंग एरियामध्येच तुम्हाला ते अन्न तुम्हाला देता येईल. आणि जो कोणी या आदेशाचं उल्लंघन करेल त्याला त्यांनी सांगितलं की 25,000 रुपये दंड आकारण्यात येईल आणि त्यासाठी त्यांनी हेल्पलाईन नंबर दिला. तिसरं त्यांनी असं सांगितलं की जे श्वानप्रेमी लोक आहेत किंवा काही सामाजिक संघटना आहेत, NGO आहेत, त्यांना कुत्र्याबद्दल जिव्हाळा आहे तर त्यांना ते कुत्रे जे आहेत ते त्यांना ॲडॉप्शन घेता येतील आणि त्यांना त्याकरता त्या संबंधित अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागेल. दुसरं त्याने सांगितलं की ॲनिमल हजबंडरी, ज्याला आपण पशुसंवर्धन असं म्हणतो, त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना असं सूचना दिला की हे जे कुत्रे जन्माला येतात त्यांचा बर्थ रेट काय आहे या संबंधीचा त्यांना डेटा कलेक्ट करायला सांगितला. आणि त्यांनी असं सांगितलं की जे सुप्रीम कोर्टामध्ये लोक आले, समजा एखादा मनुष्य वैयक्तिक लेवलला गेला असेल या निर्णयाविरुद्ध किंवा काही NGO गेले असतील, त्यांनी सांगितलं की जे इंडिव्हिज्युअल आलेले आहेत त्यांनी प्रत्येकाने या सुप्रीम कोर्टामध्ये 25,000 रुपये जमा करायचे आणि NGOनी 2 लाख रुपये जमा करायचे. आणि हे जमा केले तरच त्यांना जे भविष्यामध्ये याचं हिअरिंग होईल त्यांना त्यामध्ये पार्टिसिपेट होता येईल. अदरवाईज पैसे भरले नाही तर त्यांना याच्यामध्ये, आणि हा जो काही पैसा गोळा होईल हा शेल्टर म्हणजे कुत्र्यांच्या कल्याणासाठी शेल्टर उभारण्यासाठी त्याचा तो पैसा खर्च केला जाईल. आणि त्यांनी असं सांगितलं आहे की आतापर्यंत या निर्णयाच्या आधारे जी कुत्री पकडून शेल्टर हाऊसमध्ये ठेवलेली आहे त्यांना ज्या ठिकाणून पकडलं त्या ठिकाणी त्यांना सोडून द्यायची. मात्र त्यांनी पुढे असंही स्पष्ट केलं की हे सोडण्यापूर्वी त्यांचं नसबंदी केली पाहिजे, लसीकरण केलं पाहिजे आणि महत्त्वाचं सांगितलं की जी कुत्री हिंसक आहे, त्रासदायक आहे आणि ज्यांना काही रोग झालेला आहे की ज्यामुळे तो इतरांना पसरू शकतो, रॅबिन नावाचा, तर या कुत्र्यांना मात्र त्यांनी सांगितलं की तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडता येणार नाही. आणि त्यांनी हे सांगितलं की हा जो भटक्या कुत्र्यांचा हा जो प्रॉब्लेम आहे हा अत्यंत ज्वलंत आहे आणि हा संबंध देशभर आहे. आणि याच्यामुळे या भटक्या कुत्र्यामुळे ॲक्सिडेंट देखील होत असतात आणि ॲक्सिडेंटमुळे अनेक लोक मृत्युमुखी पडत असतात, जखमी होत असतात आणि विशेषतः याचा त्रास हा लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना जास्त प्रमाणामध्ये होतो. मग त्यांनी सांगितलं की त्यांनी काय केलं, मग पुढे असा आदेश दिला या खंडपीठाच्या न्यायमूर्तींनी की त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रारना अशा सूचना डायरेक्शन दिल्या की आमचा हा आदेश तुम्ही भारतातली जी सर्व राज्य आहेत त्यांच्या मुख्य सचिवांना तुम्ही हा कन्वे करा. आणि त्यांना असं सांगितलं की भारतातील सर्व हायकोर्टामध्ये भटक्या कुत्र्यासंबंधी जी प्रकरणं पेंडिंग आहे ती सर्व एकत्र करून सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे ती क्लब करून एकत्र टॅग करून ती एकत्र हिअरिंगसाठी ठेवा आणि की जेणेकरून याबद्दलचा जो निर्णय होईल तो ऑल ओव्हर इंडियाला पूर्णपणे लागू पडेल. कारण तो सर्वोच्च न्यायालयाचा 3 न्यायमूर्तींचा निर्णय येईल आणि हा जो काही निर्णय येईल हा भटक्या कुत्र्याबद्दल हा पूर्ण भारतामध्ये हा लागू होईल. कारण आपल्या भारतामध्ये श्वानप्रेमी लोक खूप आहेत. आपल्या मुलांवर प्रेम करणारे इतके कुत्र्यावर प्रेम करणारे लोक आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या मुंबई हायकोर्टामध्ये एक सिनियर वकील होते, अत्यंत महागडे हुशार होते. त्यांच्यासमोर माझा एक पक्षकार सल्लामसलतीसाठी गेला आणि तो तिथे बसला असताना त्यांच्या जवळ त्यांचा एक जो डॉग आहे, कुत्रा आहे, तो बसला होता. त्यांनी सांगितलं की आपला कुत्रा किती सुंदर आहे. तो म्हणे कुत्रा सुंदर आहे म्हटल्यानंतर त्या वकिलांचा ताबडतोब पारा सोडला. ते म्हणे तुझे पेपर उचल, गेट आउट. तर त्याला एकदम कळलंच नाही, कारण त्यांना त्यांच्या जो कुत्रा आहे त्याला कुत्रा म्हटल्याबद्दल त्यांना तो खूप राग आला. त्यामुळे इतकेही लोक आपले कुत्र्या श्वानप्रेमी आहेत, काही NGO संघटना आहेत. मित्रांनो, सांगण्यासारखं खूप आहे.
तुर्तास इथेच थांबतो. आपल्याला माझा व्हिडिओ आवडला पण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.